शिरपूरच्या थानेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिकचे दाणे मिश्रित तांदळाची वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। नागरिकांना हा प्लास्टिक मिश्रित तांदळाचा भात खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास देखील झाला आहे आणि त्यानंतर नागरिकांनी हा सर्व प्रकार सरपंचांच्या निर्देशनास आणून दिल्यानंतर सरपंचांनी संबंधित रेशन दुकानात जाऊन स्वतः पाहणी करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे। हे तांदूळ जाळे असता प्लास्टिक प्रमाणे हा तांदूळ एकमेकाला चिटकून त्याचा कोळसा झाला। त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी सरपंचांनी लावला आहे। संबंधित रेशन दुकानातून हा तांदूळ कसा आला आणि या प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ कुणी केली या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांसह ठाणे येथील सरपंचांनी केली आहे। नमस्कार। आज ठाणे येथे काही ग्रामस्थांची तक्रार आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे कण आढळून येत आहेत, प्लास्टिकचे तांदूळ आढळले आहे आणि त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले। तो तांदूळ जाळला असता तो एकत्र झाला आणि चिकटून बसला। त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले, त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिशा आहे, असं भेसा आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंश ते आम्हाला सापडून आलेलं आहे। त्याच्यानुसार ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमाने माननीय तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे। आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। शासनाने सुद्धा परत एकदा माझं असं म्हणणं आहे की शासनाने सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि अगदी याच्याने दखल घ्यावी आणि खरंच याच्यात कोणी दोषी असेल तर त्या दोषींवर कारवाई होईल आणि हा अन्न पुरवठा चांगल्या पद्धतीचा परत नियमित करावा असं मी शासनाला विनंती करते।